मित्रांनो नमस्कार। मी भैर सर आपले सर्वांचे स्वागत करतो। लक्षात घ्या, मी याच्या अगोदर भाषेचा इतिहास, भाषेचे प्रकार, भाषेचे वैशिष्ट्य, थोडक्यात भाषेचा इतिहास पूर्णतः मराठी व्याकरणात समजून सांगितला होता। या ठिकाणी आज आपण मराठी व्याकरणाच्या मूळ आधार असणाऱ्या पाठाला सुरुवात करतो। लक्षात ठेवा, जर तुम्हाला वर्णमाला आली तर 100% सांगतो तुम्हाला मी, संधी टॉपिक, वर्णांची उच्चारस्थाने हे 2 टॉपिक निवड या घटकावर अवलंबून तुम्हाला ते येणं गरजेचं आहे। मान्य आहे? तर लक्षात घ्या, सहज विद्यार्थी म्हणून जातो की सर मला वर्णमाला येते, परंतु वर्णमालेत एवढ्या बऱ्याच काही गोष्टी आहेत शिकण्यासारख्या ज्या आपणांपर्यंत आतापर्यंत आलेल्या नसतीलही यदा कदाचित, किंवा आल्या असल्या तर तुमचा मुद्दा क्लिअर झालेला नसेल। आज मात्र मी 100% तुमचं या वर्णमाला या घटकामध्ये किंवा पाठामध्ये जी काही समस्या आहे ती मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय। चला तर मग मराठी व्याकरणामध्ये महत्वाचा समजला जाणारा वर्णमाला हा टॉपिक आज आपण पाहू। लक्षात घ्या, वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत, पण नेमकी वर्णमाला म्हणजे नेमकं काय वगैरे ते ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत। लक्षात ठेवा, इथे एक पहिला पेपरला प्रश्न आलेला असतो। तो प्रश्न असा आहे की वर्णमालेमध्ये एकूण वर्णांची संख्या किती आहे असं विचारलेलं असतं। लक्षात ठेवा, पण एकूण जर पारंपरिक वर्णमालेत जर विचारलं तर तुमचं उत्तर 52 हे 100% चुकणार आहे। लक्षात ठेवा, पारंपरिक वर्णमालेमध्ये एकूण 48 वर्ण आहेत आणि जर आधुनिक वर्णमालेत जर विचारलं तर मात्र 52 सांगायचे। का? त्याचं कारण ॲ आणि अ हे इंग्रजी भाषेच्या संपर्कामुळे मराठीत आलेले हे आदत्त स्वर आहेत। मग लक्षात ठेवा, पहिले 48 होते, मध्यंतरीच्या काळात क्ष आणि ज्ञ आले, 50 झाले आणि त्याच्यानंतर मात्र ॲ आणि अ आल्याच्या नंतर एकूण 52 झाले। सर्वांना इथपर्यंत मान्य आहे का? चला लक्षात घ्या, मग मराठीत हे काही जे 52 वर्ण आहेत तुम्ही लक्षात घ्या। इकडे बघा, अ पासून तर ह ळ पर्यंत, क्ष ज्ञ पर्यंत जे काही मी लिहिलेत ते दिसायला सगळे सारखे नाहीत, उच्चारायलाही सारखे नाहीत। साहजिकच यांची काहीतरी जात पडत असावी। थोडक्यात जसं आपल्या गुणधर्मावरून, आपल्या वेगवेगळ्या कार्यावरून आपल्या जाती ठरवल्या गेल्या, व्याकरणामध्ये सेम तसंच आहे। बघा, झ पेक्षा दिसायला वेगळा आहे, उच्चारायला वेगळा आहे। या दोघांपेक्षा ध उच्चारायला वेगळा आहे, दिसायला सुद्धा वेगळा आहे। मग व्याकरणकर्त्याने खूप गोड अभ्यास केला याचा आणि त्यांच्या लक्षात आलं की ही जी वर्णमाला आहे आपण एका रांगेत मांडण्याचा प्रयत्न करू आणि बघू। साहजिकच ही जी काही वर्णमाला आहे ही वर्णमाला लिहायला सोपी आहे दादांनो। सहज काही कार्यकर्ते म्हणते सर अ पासून क्षज्ञेपर्यंत काय अवघड हो त्याच्यात लिखाणात, पण लक्षात ठेवा नुसतं लिहून भागणार नाही तर तुम्हाला प्रत्यक्ष या वर्णाचे प्रत्येक प्रकार माहित असला पाहिजे, त्याच्याशिवाय येणार नाही। जर तुम्हाला वर्णमाला आली तर लक्षात ठेवा, मी थोडंसं पुढचं बोलतो, शब्द हा वर्णावर अवलंबून असतो, अगोदर वर्ण येणं गरजेचं आहे। ठीक आहे, एकदा पाहून घ्या। अशा पद्धतीची आपली जी काही वर्णमाला आहे ती वर अ पासून तर त्या औ पर्यंत, अम आहा पर्यंत ही जी काही पंगत आहे ती स्वरांची आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं औ आहे, साहजिकच अम आणि आहा हे वरच्या पंक्तीमध्ये। नंतर क पासून आपण स्टार्ट करतोय तर क्षज्ञ पर्यंत लिखाण करतोय। पहा, आता मी तुम्हाला ह्यातली एक गोष्ट समजून सांगतो। एकूण वर्ण 52 हे कशा प्रकारे विभागले गेलेत त्यांचे प्रकार दाखवतो आणि मग आपण एक प्रकार शिकायला सुरुवात करू। चला तर बघा, पुढचे मी काही प्रकार दाखवतो तुम्हाला, पण त्याच्या अगोदर मी इथं काय केलंय बघा एकदा। सरळ इथं काय म्हणतोय, व्याख्या। कोणाची व्याख्या? आतापर्यंत वर्णमालेची व्याख्या सांगत नाही कोण, का बरं? कारण की डायरेक्ट विद्यार्थी काय करतो, अ पासून सुरू, चला अ क ख ग। लक्षात ठेवा, आधी तुम्हाला वर्णमालेची व्याख्या सांगता आली पाहिजे। कशी ते पण सांगतो। एका टोपलीमध्ये फुलं आहे, लक्षात ठेवा, तुम्ही त्या टोपलीमध्ये असणाऱ्या फुलांना हार म्हणत नाहीत। मग का बरं? का? तर त्याचं कारण असं आहे, फुलं हे विस्तारलेले आहेत, वेगवेगळे आहेत त्या टोपलीमध्ये। मग एकच काम करा, त्या टोपलीमध्ये तुम्ही फक्त फुलं म्हणणार आहेत, पण ज्यावेळेस तुम्ही त्याला एका रेषेत त्या फुलांना ओवायचा प्रयत्न करणार त्यावेळेस तुम्ही त्याला हार म्हणणार। सेम तसंच आपल्या वर्णमालेमध्ये आहे। व्याकरणकर्त्याने एकूण 52 वर्ण सांगितली, मान्य आहे, पण
हे 52 वर्ण नेमकं रांगेत मांडल्याशिवाय त्यांना कळणार नव्हतं कोणता आधी कोणता नंतर. यास्तव त्यांनी काय केलं, वर्ण, इथं बघा मी व्याख्या लिहून दिली त्यासाठी, वर्ण एका रेषेत, काय म्हणतं हे, रेषेत किंवा मालेत मांडण्याच्या प्रकाराला. म्हणजे हे जे काही 52 वर्ण आहेत ते एका रेषेत मांडायचे आणि एका रेषेत मांडले की त्यांची एक माला तयार होते. जसं फुलं एका रेषेत ओवले की त्यांच्यापासून हार तयार होतो, तसं वर्णमालेमध्ये वर्ण एका रेषेत मांडण्याचा प्रकार जो आहे त्यास वर्णमाला म्हणतात. आता आधुनिक पद्धतीनुसार वर्णमालेला अक्षरमाला असं सुद्धा म्हणतात. लक्षात घ्या, पुढे सांगतोय थोडंसं बारीक लक्षात घ्या. आता इथं मी काय म्हणतोय, महत्वाचे काय महत्वाचं आहे बरं, आधुनिक वर्णमाला. इथं तुमचा एक गुण फिक्स आहे, लक्षात ठेवा. हे येतं पेपरला, आधुनिक वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत. डायरेक्ट उत्तर आधुनिक विचारलं तर बिंदास 52 सांगा, आणि जर तुम्हाला पारंपरिक वर्णमालेत विचारले मात्र 48 सांगा. कधी कधी म्हणणार जुन्या वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती, 48 बिंदास सांगा. जर नवीन म्हटले, जर आधुनिक म्हटले मात्र 100% 52 सांगा. मुद्दा लक्षात येतोय का पहा. पहिलं आता विद्यार्थी इथं गडबड काय करतो, त्यांनी सरळ सरळ दिलेलं असतं एकूण मराठीत, बघा काय लिहितोय मी, एकूण मराठीत वर्ण किती. आता मला सांगा विद्यार्थी किती म्हणेपर्यंत तर इकडे उत्तराला लगेच गोल करून ठेवतो, कारण तिथं 52 त्यांनी लिहिलेलं असतं आधीच. विद्यार्थ्याचा माइंडसेट मग समजून घ्या. त्यांनी इथं कंस केलेला असतो आणि या कंसात काय म्हणतात माहितीये का, एकूण मराठीत वर्ण किती, आणि इथं लिहितात पारंपरिक वर्णमालेनुसार. मग मला सांगा पारंपरिक वर्णमालेनुसार म्हणताना तुम्ही जर 1 नंबरला जर काळं केलं, याला काळं करणं असं म्हणतात, जर 1 नंबरला काळं केलं तुमचं उत्तर चुकलं ना रे. म्हणजे येत असून सुद्धा तुमचे इथं गुण कमी होऊ शकतात. का, दिरंगाई, मूर्ख चूक. मी याला मूर्ख चूक नाही म्हणत, त्याला डायरेक्ट म्हणतो गाढव चूक. समजतंय का बा, ही गाढव चूक आपल्या हातून होऊ नये यास्तव मी तुम्हाला सांगतो आधुनिक वर्णमालेत आणि पारंपरिक वर्णमालेत हे जे वर्ण आहेत यांचे प्रकार बघा. पुढे आहे का, आता तुम्हाला एक गोष्ट कळाली काय, की मराठी व्याकरणात एकूण 52 वर्ण आहेत. मग सगळेच वर्ण नुसते पाहिजे का, नाही. मग काय करायचं, व्याकरण कर्त्याने एकूण 52 वर्ण सांगितलेले आहेत. या 52 वर्णांचे त्याने जे काही प्रकार सांगितलेत ते मी इथं तुम्हाला प्रत्यक्ष लिहून दिलाय, बघा एकदा. चला, एकूण जे काही 52 वर्ण आहेत ते 52 वर्ण 3 भागात त्यांनी विभागलेत, लक्षात ठेवा. म्हणून मी इथं लिहिलंय वर्णांचे मुख्य प्रकार 3 पडतात. जर पेपरला प्रश्न आला एकूण वर्ण किती तर उत्तर 52 द्या. आणि लक्षात घ्या जर वर्णांचे प्रकार विचारले मुख्य प्रकार तर मात्र उत्तर 3 द्या. विद्यार्थी कन्फ्यूज होईल, सर हे वर्णांचे मुख्य प्रकार विचारले होते आणि तिथं मी उत्तर 52 केलं होतं. गलत. प्रश्न नीट वाचा. जर प्रश्न नीट वाचलं तर 100% तुम्हाला बऱ्यापैकी कव्हर मिळतंय. लक्षात घ्या वर्णांचे मुख्य प्रकार 3 आहेत तर मी इथं लिहून दिलेत. चला महत्वाचं पॉइंट तर लक्षात घ्या. अगोदर काय सांगितलंय बघा, इथं वर्णांचे प्रकार इथं लिहून दिले बघा. स्वर म्हणतोय मी, किती लिहिले आहेत वाचा जरासा, 14. पुढे बघा त्यानंतर स्वरादी. स्वर झाल्याच्या नंतर स्वरादी शिकणं गरजेचं आहे कारण त्यांचा क्रम सुद्धा महत्वाचा आहे. जसे एकूण 52 वर्ण 3 भागात विभागले तसा त्यांचा क्रम पण महत्वाचा आहे. स्वर एकूण 14, स्वरादी एकूण 2 आहेत आणि व्यंजने मात्र एकूण 34 आहेत. जर तुम्हाला स्वर नीट कळाले तर स्वर संधी कळते. जर तुम्हाला स्वरादी नीट कळाला तर संधी मधला दुसरा प्रकार विसर्ग संधी कळतो. आणि लक्षात ठेवा जर तुम्हाला व्यंजन कळाली तर व्यंजन संधी 1 नंबर कळते. चला प्रकार इथपर्यंत तुम्हाला जर कळाला असलं तर थोडंसं पुढे जाऊ आपण. हे जे वर्णांचे मुख्य 3 प्रकार आहेत हे 3 प्रकार कसे आहेत काय वगैरे यांचे प्रकार हे कसे आहेत कुठून आलेत पुढे बघू आपण. यांना खूप सोपं आहे, पर टेन्शन घ्यायची गरज नाही. मी काय लिहिलंय बघा, त्यातला पहिला प्रकार नंबर 1 स्वर. आता इथे एक क्वेश्चन आहे पेपरला, घ्या लक्षात घ्या थोडस. स्वरालाच संस्कृत मध्ये टिंबटिंब असे म्हणतात. खाली मी लिहून दिलंय तुम्हाला पण सांगतो तरी सुद्धा स्वरांनाच टिंबटिंब म्हणतात. अ च लक्षात ठेवा, अच असं म्हणतात. आता होतं काय सांगतो, एकूण मराठीत अच किती समजा जर त्यांनी विचारलं तर त्याचं उत्तर 14 द्या. आता विद्यार्थी कन्फ्यूज होऊन जातो, गोंधळतो. सर ते त्यांनी स्वर विचारायच्या ऐवजी अच विचारले आणि मला कळालेच नाही तर माझं असलं करू नका दादा. जर लक्षात तुम्ही प्रॉपर अभ्यास केला तर 100% कळतंय. स्वरांनाच अच म्हणतात आणि मराठी व्याकरणात एकूण स्वर किती असं विचारलं बिंदास उत्तर सांगा 14. चला मी तुम्हाला लिहून दाखवतो, 1% टेन्शन घेऊ नका. ही भानगड काय आहे तर मी तुम्हाला जरासा दाखवतो. बघा एकदा मी तुम्हाला आधी स्वर लिहून दाखवतो. लिहून दाखवले ना जास्त भारी कळेल. काय करायचं माहितीये का, स्वरांची सुरुवात तर इथून करायची.
एक मिनिट हा, पेन चेंज. स्वरांची सुरुवात बघा आता. इकडे बघा, अ, त्याच्यानंतर आ, त्याच्यानंतर ई, त्याच्यानंतर ई, त्याच्यानंतर उ, उ, ऋ, लू, त्यानंतर ए, त्यानंतर ऍ, त्यानंतर आई, त्यानंतर ओ, त्यानंतर ऑ, औ, आणि आहा. आता आपलं काय चाललं होतं की स्वरांना संस्कृतमध्ये अच म्हणतात. एकूण 14 आहेत. मी तुम्हाला व्याख्या पण सांगतो, सगळं सांगतो, नीट लक्ष द्या. बघा इकडं, हे जे मी लिहिलेले आहेत ना, काहीही करायचं नाही दादांनो. जर तुम्हाला व्याख्या विचारली ना, स्वर म्हणजे काय, सरळ सांगून टाकायचं. वर्णमालेतील अ पासून तर थेट औ पर्यंत. बघा हे एकूण जर मोजले तर राईटच 14 भरतात. हेच मला तुम्हाला तिथं सांगायचंय, बस, बाकी काय नाही. जी वर्णमाला तुम्ही जी लिहिताय, बस एवढंच करायचं, सरळ सांगून टाकायचं. वर्णमालेतील अ पासून जे औ पर्यंत आहेत त्यांना स्वर असे म्हणतात. ही एकदम गावरान व्याख्या. हा बघा, मग जर तुम्ही मोजले तर ते राईटच किती भरतात बघा, 14 भरतायत. समजतंय का, पॉइंट समजतोय का बघा. ह्याची अजून एक व्याख्या सांगू शकतो मी, की ज्या वर्णांना उच्चार करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही वर्णाची गरज लागत नाही त्यांना स्वर म्हणतात. लक्षात ठेवा पोरांनो. मग एक काम करा, अ पासून औ पर्यंत कोणता घ्यायच्यातला, या सगळ्यांना स्वर म्हणतात. मुद्दा क्लिअर झाला का बघ. समजा मी जर असं म्हणलो, लू हा वर्ण टिंबटिंब आहे, डायरेक्ट सांगून टाका, लू हा स्वर, लू हा वर्ण स्वर आहे. मान्य आहे सगळ्यांना. मग आता थोडस बारीक लक्षात घ्या, पुढे चला. पुढे सांगतो. इकडे बघा, आता काय लिहिलंय, व्याख्या सांगितली मी. वर्णमालेतील अ पासून औ पर्यंतच्या 14 वर्णांना स्वर असे म्हणतात. आता मी जे तुम्हाला सांगितलं होतं, अ पासून औ पर्यंत, मागचे पलीकडचे 2 त्याच्यामध्ये घ्यायचे नाहीत. काही विद्यार्थी अ पासून आहा पर्यंत स्वर म्हणतात. सगळ्यात मूर्ख चूक करतातच, करू नका. हा, दुसरी व्याख्या काय सांगितली बघा, ज्या वर्णांना उच्चार करण्यासाठी इतर, सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, इतर कोणत्याही वर्णाची गरज लागत नाही त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात स्वरांना उच्चार करण्यासाठी बाकीची कोणाचीच गरज लागत नाही, दुसऱ्या कुठल्या वर्णाची गरज लागत नाही. मग साधं आहे. मी इथं काय लिहिलंय बघा, स्वरांबद्दल महत्वाचे. काय महत्वाचं आहे, पहिला पॉइंट वाचा, की स्वरांना उच्चार करण्यासाठी इतर वर्णांची गरज नसते. हे नसते म्हणताय, हा पॉइंट नीट बघा, नसते. म्हणून स्वर हे कसे असतात दादा, स्वतंत्र उच्चाराचे असतात. पॉइंट होतो. इथं पेपरला आलेला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वर्ण हे स्वतंत्र उच्चाराचे असतात. एका वाक्यात उत्तर देऊन टाकायचं, स्वर. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, अ पासून औ पर्यंत त्यांना कोणाची गरज लागत नाही, याचा अर्थ ते स्वतंत्र आहेत. मुद्दा क्लिअर झाला. दुसरा बघा, स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड विवृत्त, शब्द हा लक्षात ठेवा, हा नाही. म्हणजे आपल्याला स्वराचा उच्चार करायचा आहे, मग आपलं तोंड कसं असेल, सोपं सांगतो. आ म्हणून बघा, आ, ज्यावेळेस आपण आ म्हणतो त्यावेळेस आपलं तोंड हे उघडतं. म्हणून स्वराचा उच्चार करताना, म्हणजे अ पासून औ पर्यंत, की आपलं तोंड हे विवृत्त असतं. पेपरला उघडे हा शब्द येणार नाही, हे तुम्हाला कळण्यासाठी मी विवृत्त या शब्दाचा अर्थ लिहिलाय फक्त. मुद्दा क्लिअर झालाय. पुढे चला. नंबर 3 मध्ये काय म्हणतंय, स्वरांचा उच्चार करताना तोंडातील हवेचा मार्ग सगळ्यात महत्वाचा आहे. तोंडातील हवेचा मार्ग अडविलेला नसतो. आ असा जर तुम्ही उच्चार केला, आ, तर लक्षात ठेवा, तोंडातील हवा बाहेर जाऊ शकते, बाहेरची हवा आत येऊ शकते. थोडक्यात तोंडातील हवेचा मार्ग बिलकुल स्वराचा उच्चार करताना अडवला जात नाही. समजतंय का इथपर्यंत. पुढे काय म्हणतंय बघा, स्वर म्हणजे नुसते काय असतात, सूर असतात. म्हणजे कसं, मी तुम्हाला सूर निराग सहो गणपती, याला स्वर म्हणतात. समजतंय का. मग स्वर म्हणजे नुसते काय असतात, तर सूर असतात. इथं खाली लिहून दिले मी, एक गुण भेटेन आपल्याला. श्रू म्हणजे फक्त काय करणे, फक्त उच्चार करणे, बस. त्याच्या पुढे बघा, स्वरांना संस्कृतमध्ये अच असे म्हणतात. मी इथं वरच लिहिलंय, स्वरांना संस्कृतमध्ये काय म्हणतात. मुद्दा क्लिअर झालाय का सगळ्यांना. हा पहा, मग आता आपण जरासा अजून स्वरांच्या बद्दल ह्या ज्या गोष्टी तुम्हाला कळालेल्या आहेत याच्या पुढे जाऊ. अजून स्वरांचे हे जे काही प्रकार आहेत, आता एकूण मी तुम्हाला किती स्वर सांगितलेत, 14. मग मला सांगा, सगळे स्वर हे उच्चारायला सारखे नाहीत, दिसायला सारखे नाहीत, याचा अर्थ असा, ह्या स्वरांच्या जाती पडत असतील, म्हणजे प्रकार ना. इकडे बघा, एकूण स्वर 14 आहेत ना, मग आपल्याला आता त्यांची जात पाहणं गरजेचं आहे. थोडक्यात प्रकार. चालायचं पुढे. पहा आता बघा पुढच्या पेजला. हा बघा आता,
काय आहे? कालावधीवरून स्वरांचे प्रकार 3. ऐका, मी पहिल्यांदा तुम्हाला अ पासून औ पर्यंत एकूण 14 स्वर आहेत हे क्लिअर केलंय. मराठी व्याकरणात एकूण 14 स्वर आहेत. अ पासून औ पर्यंत विषय संपलाय. आता पुढे काय म्हणतंय? अ पासून औ पर्यंत जे स्वर आहेत, आता मला सांगा त्यांच्या पण जाती पडतात ना. मग त्यातली पहिली जात कोणती बघा? कालावधीवरून पडणारे प्रकार. थोडक्यात वर्गीकरण म्हणा, 3 भागामध्ये वर्गीकरण करायचं आपल्याला स्वरांचं. कालावधीवरून पडणारे प्रकार. इथं पेपरला प्रश्न येऊ शकतो की कालावधीवरून जे काही स्वरांचे प्रकार आहेत ते किती आहेत, असा जर प्रश्न आला कन्फ्युज बिलकुल होऊ नका. स्वरांचे जे काही प्रकार आहेत सरळ सांगा 3. पण कुठल्या? कालावधीवरून स्वरांचे टिंबटिंब प्रकार पडतात. सरळ सांगायचं 3. काळजी करू नका, मी प्रत्येकाचा एक पॉइंट सांगणार आहे तुम्हाला. हा, पुढे जावा. इथं मी लिहिलंय स्वरांचे मुख्य प्रकार 3 आहेत. पुढे बघा, उच्चार स्थानानुसार स्वरांचे प्रकार. इथं किती दिलेत रे? इथं लिहिलेत मी 2. किती लिहिलेत? 2 लिहिलेत. 2 दिसतंय का बघा? पहिला प्रश्न, कालावधीवरून स्वरांचे प्रकार 3, एकूण स्वर 14, कालावधीवरून 3 आणि उच्चार स्थानावरून स्वरांचे प्रकार 2. पुढे चला, व्युत्पत्तीनुसार स्वरांचे प्रकार म्हणजे स्वर हे कसे तयार झाले हे सांगण्यासाठी, म्हणून त्याला म्हणतात व्युत्पत्तीनुसार. याचे किती सांगायचे? 2 प्रकार सांगायचे. ठीक आहे. मग आता जर तुम्हाला हे कालावधीवरून स्वरांचे प्रकार, व्युत्पत्तीवरून किंवा त्याच्यानंतर उच्चार स्थानावरून हे जे प्रकार कळले असतील, तर मी एक काम करतो, आपण एक प्रकार बघूयातला. कोणता? कालावधीवरून स्वरांचे प्रकार. किती आहेत सांगा? 3. मग आता चला 3 होईपर्यंत इकडे तिकडे बघू नका, लक्षात घ्या. बघा, वर लिहिले मी कालावधीवरून स्वरांचे प्रकार 3. वाटेल तर पेन आणि वही जवळ ठेवा. इतकी सुपर नोट्स आहे. एक जर पॉइंट तुम्ही लिहून घेतला तर 1 नंबर नोट्स होईल. ऐका आता, ऱ्हस्व स्वर 1 नंबरला लिहिलाय मी. इथं आकडे सुद्धा लिहून दिलेत. ऐका, अपडेट नुसार आहे 6. पुढे चला, मी दीर्घ स्वर लिहिलेत 8. त्याच्या पुढे चला, संयुक्त स्वर लिहिलेत 4. कळतंय का बघा? मग आता कालावधीवरून स्वरांचे जर तुम्हाला 3 प्रकार असं सांगायचं असेल तर पटापटा सांगायचं, ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. मग आपण एक ह्यातला प्रकार काय करू, शिकू, पाहू आपण. काय आहे नेमकं? ऱ्हस्व स्वर कोणाला म्हणायचं, दीर्घ कोणाला म्हणायचं, संयुक्त स्वर कोणाला म्हणायचं. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वरांचा उच्चार केला तर अजून सुद्धा खास होईल बरं का. त्यासाठी तुम्हाला उच्चार करणं गरजेचं आहे. पुढे बघा, 1 नंबर दिसतोय सगळ्यांना बघा. नंबर 1 मी लिहिलंय ऱ्हस्व स्वर, कंसात आकडा लिहिलाय. तुम्ही पाठीमागच्या पेजवर सुद्धा पाहिलेलं आहे, काळजी नसावी. पण काही कार्यकर्ते असले, सर उच्चारच करायचा नाही मला, माझं तोंडच चांगलं नाही, मी आरशात बघूनच करेन. सॉरी, एका वाक्यात सांगतो तुम्हाला, स्वरांचा उच्चार केल्यावर अजून सुद्धा 1 नंबर काम होईल. चला लक्षात घ्या. इथं मी थोडं ऱ्हस्व स्वरांची व्याख्या लिहिली, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टी समजून सांगतो, त्या तुम्हाला सहज कळतील. इकडे बघा, मी इथं अ लिहितो, त्याच्यानंतर इथं आ लिहितो. व्याख्या समजून सांगायच्या अगोदर मी तुम्हाला ती कशी तयार होती ते सांगतो. ऐका, याचा उच्चार करताना आपले कार्यकर्ते बिंदास जेवण करून आल्यासारखं, म्हणजे चूक, क्लिअर चुकलंय ते. तसा म्हणायचा नाही. आणि याचा उच्चार करतानाही नीट करत नाहीत, असं करत, चुकलंय. लक्षात ठेवा, याचा उच्चार 1 निमिषार्धात, म्हणजे काय, आपली पापणी लावायच्या आत तर आपल्याला म्हणता आला पाहिजे, तरच तो बरोबर. कसं? जसं की समजतंय का बघा. आणि याच्यापेक्षा थोडासा जास्त वेळ द्यायचा त्याला. समजलं का बघा? असा उच्चार केला तर तुम्हाला 1 नंबर कळेल. मग मला सांगा दादा, आता हे 2 स्वर घेतलेत मी, बरोबर का? या दोघांपैकी याला, ह्या स्वराला वेळ कसा लागतोय सांगा? वेळ लिहितोय तर मी, वेळ कसा लागतोय? कमी. आणि या स्वराला वेळ कसा लागतोय? वेळ कसा लागतोय? जास्त. थोडक्यात आपली व्याख्या इथंच आहे, समजून घ्या. ज्या स्वरांना उच्चार करण्यासाठी एकदम कमी कालावधी लागतो, मी वर लिहिलंय, तुम्हाला हे कळालं असलं तर आता इकडे लक्ष द्या. ज्या स्वरांना उच्चार करण्यासाठी एकदम कमी कालावधी, पॉइंट नोट डाऊन करून ठेवा. सगळ्यात कमी कालावधी लागणारे स्वर खालीलपैकी कोणता? म्हणजे थोडक्यात ऱ्हस्व स्वर विचारायचे त्यांना. कळलं का बघा? मग आता इथं काय म्हणते, ज्या स्वरांना उच्चार करण्यासाठी एकदम कमी कालावधी लागतो त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. मग बघा ना, इथं वेळ कमी लागतोय, थोडा वेळ जास्त लागतोय, समजलं? याचा अर्थ या दोघांपैकी हा कसला स्वर आहे? ऱ्हस्व स्वर आहे. साधी गोष्ट आहे. बरं, मी काय करतो, तुम्हाला ऱ्हस्व स्वराची माझ्याकडे एक क्लुप्ती आहे, मी ती क्लुप्ती सुद्धा सांगतो, टेन्शन घेऊ नका. पण अगोदर समजून घ्या व्याख्या. कळलंय का? इथं मी महत्वाचे मध्ये लिहिलंय की मराठी व्याकरणात एकूण 6 ऱ्हस्व स्वर आहेत. आता उदाहरणात दिलेत मी, पण मी क्लुप्ती सांगतो तुम्हाला. इथं बघा उदाहरण, अ, इ, उ, ऋ, लु आणि ऐका,
हे जर तुमच्या लवकर लक्षात राहिलं नाही तर माझ्यासोबत चला, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. पहा, एकच मिनिट. हे बघा इथं मी स्वर लिहिलेले आहेत बघा. आता एक काम करायचं, आपल्याला रस्व स्वर येत नाहीत, समजा येतच नाहीत असं गृहीत धरा. सरनी शिकवले तर आपल्याला 6 पण ते माझ्या लक्षात येणार. लोड घेऊ नका. फक्त एक काम करायचं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 सगळ्या स्वरांना नंबर द्यायचे. कळतंय का बघा? सगळ्या स्वरांना काय द्यायचे? नंबर. आणि काय करायचं सांगतो, इकडे बघा. पहिला घ्यायचा, दुसरा सोडून द्यायचा, तिसरा घ्यायचा, चौथा सोडून द्यायचा, 5वा घ्यायचा, 6वा सोडून द्या, 7 आणि 8 दोघाला घ्या आणि डायरेक्ट 10वा घेऊन टाका. म्हणजे किती किती नंबरचे? तर इकडे बघा, 1 नंबर, 3 नंबर, 5 नंबर, 7 नंबर, 8 आणि 10 नंबर द्यायचे. आणि या नंबरचे स्वर हे रस्व असतात. विषय संपला. पाठ एक डोकं लावायचं नाही, काय नाही. इकडे अ, त्यानंतर ए, ओ, रू, लू आणि ऍ. होतील का नाही पाठ? एकदम साधी चिल्लर आहे. ओ, दुसरा सोडून द्या, तिसरा घ्या, चौथा सोडून द्या, 5वा घ्या, 6वा सोडून द्या, 7 8 दोन्ही घ्या, 10 1 घ्या. संपली, क्लुप्ती संपली. एकूण रस्व स्वर आपले तोंडपाठ झालेच पाहिजे. चालायचं का पुढे? सगळ्यांना कळालं असेल ना? नक्की. चला, इकडे लक्षात घ्या, मी तेच इथं लिहून दिलेत बघा. काय लिहिलंय इथं? अ लिहिलाय, आ लिहिला नाही, म्हणजे दुसरा सोडून दिलाय, तिसरा घेतलाय, चौथा सोडून दिलाय, 5वा घेतलाय, 6वा सोडून दिलाय, 7 8 10वा सोडून दिलाय आणि डायरेक्ट ऍ घेतलाय. समजतंय का बघा? मग रस्व स्वर पण बाई सगळ्यांचा उच्चार करण्यासाठी वेळ कसा लागतोय? तर कमी लागतोय. उ कमी म्हणा, रू लू असं कमी म्हणायचं. ज्यावेळेस यांना उच्चार कमी लागतो, साहजिकच हे रस्व स्वर आहे. काय अवघड सांगा बरं? चालायचं पुढे बघा. पुढचा घेऊ आता. त्याच्यानंतर स्वराचा पुढचा प्रकार आपण दीर्घ स्वर म्हणजे दुसरा. एक गोष्ट समजून घ्या पोरांनो, मी तुम्हाला कालावधीवरून स्वराचे प्रकार शिकवतोय. त्यातला पहिला झालाय आपला रस्व, आता कितवा चाललाय आपला? दीर्घ. मग समजून घ्या. आता इथं 2 नंबर लिहिलाय मी. एकूण दीर्घ स्वर किती आहेत? पहिला तर क्वेश्चन पेपरला एकूण दीर्घ स्वर किती आहेत? 8 सांगून टाका. आता ऐका त्याची व्याख्या. ती व्याख्या हे बघा, रस्व स्वर आले की संयुक्त येतात बरं का. संयुक्त रस्व आले की संयुक्त येतात. दीर्घ आणि रस्व आले की त्याला संयुक्त येतात. कसं दाखवतो इकडे बघा. आता इथं आपण पाठीमागच्या याच्यामध्ये अ लिहिला होता, आ लिहिला होता. याला वेळ कसा लागतोय रे? कमी. याला वेळ कसा लागतोय? जास्त. ज्या स्वरांना उच्चार करण्यासाठी वेळ जास्त लागणार त्याला दीर्घ स्वर म्हणायचं. झाली ना व्याख्या? आणि क्लुप्ती सांगतो खतरनाक, लक्ष द्या. ज्या स्वरांना उच्चार करण्यासाठी कालावधी, हे बघा हा शब्द लय महत्वाचा आहे. ज्या स्वरांना उच्चार करण्यासाठी कालावधी जास्त लागतो त्या स्वरांना काय म्हणतात? तर दीर्घ स्वर असे म्हणतात. मी सरळ लिहिलं इथं की मराठीत दीर्घ स्वरांची संख्या 8 आहे. मी 8 इथं लिहून दिलेत, पण तुम्हाला हे फक्त लिहून देऊन किंवा त्याच्याकडे पाहून असं कळणार नाही. याच्यासाठी आपल्याला क्लुप्ती बघणं गरजेचं आहे. हे कळतंय का बघा? मग मी तुम्हाला एकदा काम करतो, पुन्हा एकदा मी क्लुप्तीवर घेऊन जातो. बघा किती 1 नंबर आहे. आता सहज सहज. हा चला इकडे लक्ष द्या. हे बघा इथं लिहिलंय. आता आपण काय केलं होतं रे? 1 नंबर, 3 नंबर, 5 नंबर, 7 नंबर, 8 नंबर आणि 10 नंबर हे सोडले होते का? कारण की हे रस्व स्वर आहेत. मुद्दा झाला. आता क्लुप्ती फॉलो करा. हे सोडून द्यायचे. आपले औ पर्यंत स्वर आहेत सगळे इथपर्यंत, बरोबर का? मग आता काय करायचं? त्यातले रस्व बाजूला काढायचे आणि जे उरलेले स्वर आहेत त्यांना डायरेक्ट काय म्हणायचं माहितीये का? दीर्घ स्वर म्हणायचं. आता बघा उरलेले दाखवा मला कोणते मध्ये. बघा इथं वर लिहितो मी आ, त्याच्यानंतर ई, त्याच्यानंतर उ, त्याच्यानंतर त्याच्यानंतर आ ई उ, ए, त्याच्यानंतर आई, त्याच्यानंतर ओ, त्याच्यानंतर औ, त्याच्यानंतर अ. सापडले का बघा? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. काहीच करायचं नाही. रस्व स्वर बाजूला काढायचे आणि उरलेले सगळे स्वर आहेत त्यांना डायरेक्ट दीर्घ स्वर म्हणायचं. जबरदस्त क्लुप्ती. पाठ करायची गरज नाही, फक्त रस्व स्वर तेवढे बघा. कळालंय का बघा एकदा? हा चालायचं पुढे. मग आता दीर्घ स्वर. दीर्घ स्वरांचे हे बघा तेच लिहिलंय मी इथं. आ ई उ, ए, आई, ओ, औ आणि अ. झाले ना सगळे दीर्घ? काय आता जर तुम्हाला रस्व आणि दीर्घ कळाले 100% सांगतो तुम्हाला संयुक्त स्वर 1 नंबर येतात. दीर्घ स्वर झालेत, त्याच्या अगोदर रस्व झालेत. आता आपल्याला संयुक्त स्वर पाहायचे. एकूण पहिल्यांदा पॉइंट लक्षात घ्या, एकूण संयुक्त स्वर 4 आहेत. ठीक आहे. जर पेपरला प्रश्न आला एकूण संयुक्त स्वर किती आहेत, डायरेक्ट उत्तर सांगा 4 आहेत. कोणते? 1 मिनिटात कळणार आहेत आपल्याला. थोडंसं बारीक लक्ष द्या अगोदर. ऐका,
त्याची व्याख्या काय रे पोरांनो, दोन स्वरांच्या बेरजेतून, सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, किती किती स्वर, दोन. संयुक्त या शब्दाचा अर्थच हा आहे की दोन स्वराची बेरीज करायची आणि यांच्यापासून जो तिसरा तयार होईल त्याला संयुक्त म्हणायचं. मग इथं हेच सांगितलंय की दोन स्वराच्या बेरजेतून तयार होणाऱ्या स्वराला संयुक्त स्वर असे म्हणतात. मग लक्षात घ्या, आपल्याला संयुक्त स्वर पाहायचे आहेत, नेमके कोणते आहेत, कोणत्या स्वरापासून त्यांची निर्मिती झाली, त्याच्यासाठी पण सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा की हे जे संयुक्त स्वर आहेत मराठी व्याकरणामध्ये हे जे चार आहेत, हा जो प्रकार आपल्याला सांगितलेला आहे, ज्येष्ठ व्याकरण करते शास्त्रीय मराठी व्याकरण पुस्तक ज्याने लिहिलं असे मोरो केशव दामले, हे काय म्हणतात बघा, संयुक्त स्वराची त्यांनी काय केलेले आहे तर फोड सांगितलेली. म्हणजे पेपरला जर प्रश्न आला संयुक्त स्वर हे चार आहेत, या संयुक्त स्वराची फोड खालीलपैकी कोणत्या लेखकाने केली, डायरेक्ट उत्तर सांगू नका, मोके दामले यांनी सांगितले. महत्वाचं काय आहे, मराठी व्याकरणात संयुक्त स्वर किती आहेत, चार आहेत. हे बघा इकडे, इथं बघा चार आहेत. आता संयुक्त स्वर चार आहेत म्हटल्याच्या नंतर एकदम सोपा पॉईंट सांगतो तुम्हाला, जे की मी तुम्हाला पाठीमागे शिकवलं होतं त्याच पद्धतीने. संयुक्त स्वर चार मी लिहून दिले तिथे, ए, आई, ओ आणि औ. कुठं भेटले ना, ए, आई, ओ आणि त्याच्यानंतर औ. काही लोक म्हणतात सर मी हे दीर्घ स्वरात पाहिले, तर लक्षात घ्या संयुक्त स्वर हे दीर्घ स्वर सुद्धा असतात, काळजी करू नका. ए, आई, ओ, औ हे भेटले की यांना संयुक्त स्वर म्हणा. आता प्रश्न हा उरलाय की सर दोन स्वराच्या बेरजेतून तयार होणारा हा स्वर आहे म्हणजे कोणता, हा ये, आई, त्याच्यानंतर ओ आणि औ. हे आहेत मान्य, पण कोणत्या दोन स्वरापासून, त्याच्यासाठी मी एकदम छान सुविधा केलेली आहे. पुढे बघा, मी संयुक्त स्वराची फोड सुद्धा दिलेली आहे. का, कारण की पेपरवाले सरळ सरळ विचारतात बघा, खालीलपैकी असा असा एक स्वर देतात, या चार संयुक्त स्वरापैकी एक कुठला तरी देणार आणि सांगणार की आई या संयुक्त स्वराची पुढील पैकी योग्य फोड सांगा. मग आपल्याला संयुक्त स्वराची फोड सांगता आली पाहिजे. लक्षात घ्या, थोडस मी वाटेल तर पाठीमागे जातो आणि तुम्हाला एक पॉइंट समजून सांगतो. इकडे पहा, अ, त्याच्यानंतर आ, त्याच्यानंतर ई, त्याच्यानंतर ई, उ, ऋ, लू, त्याच्यानंतर ए, ऍ, आई, ओ, औ, आणि आहा. हा चला बारीक लक्ष द्या, आपला विषय इथपर्यंत होता की हे अ पासून औ पर्यंत 14 स्वर आहेत, बरोबर. लक्षात घ्या, मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं बघा, हा रस्व आहे, हा रस्व आहे, हा रस्व आहे, हा रस्वय, रस्वय, रस्वय. मग उरलेले कोण आहेत, इथं आ आहे, त्याच्यानंतर इथं ई आहे, त्याच्यानंतर उ आहे, त्याच्यानंतर ए आहे, आई आहे, ओ आहे, त्याच्यानंतर औ आहे आणि शेवटी अ आहे. ऐका, मी तुम्हाला दीर्घस्वर एकूण 8 सांगितले आहेत. या दीर्घ स्वरामध्ये ए, आई, ओ, औ हे चार संयुक्त स्वर सुद्धा येतात. कळले का आता सगळ्यांना बघा. म्हणजे जे संयुक्त स्वर असतात ते दीर्घ स्वर सुद्धा असतात. आता इथं पेपरवाले असं म्हणणार की पुढील विधानांचा विचार करा. मग काय विधानाचा विचार करा, जे सर्व दीर्घ स्वर असतात ते संयुक्त असतात काय, चूक. हा, हे मात्र होणार की जे संयुक्त स्वर असतात ते दीर्घ मात्र होणार. पॉइंट समजला का बघा आता तुम्हाला. तर लक्षात ठेवा, पुढे चला. मग मी तुम्हाला त्या संयुक्त स्वराबद्दल बोलत होतो. त्या संयुक्त स्वराची आपल्याला थोडीशी आता फोड बघायची की नेमकी संयुक्त स्वराची फोड कशी आहे. बघा, मी महत्वाच्या मध्ये दिलंय, संयुक्त स्वराची फोड आपल्याला पुढील प्रमाणे करायची. सोपं आहे, मी आयडिया सांगतो, आयडिया मात्र शिकून जा माझ्याकडून. ऐका, काय करायचं माहितीये का, इथं मी फोड वगैरे दिली, तुम्ही ही व्यवस्थित लिहून घेऊ शकता, पण तुम्हाला मी ट्रिक्सने शिकविणार आणि ट्रिक्सने शिकल्याच्या नंतरच मात्र 100% तुमचं क्लिअर होऊन जाणार. तर लक्षात घ्या, इकडे बघा काय करायचं, इथं लिहायचं अ, त्याच्यानंतर लिहायचं आ, त्याच्यानंतर लिहायचं अ, त्याच्यानंतर लिहायचं आ. चला, अ आ असं तर लिहू शकता. बघा, अधिक करायचं, इथं अधिक करायचं, इथं अधिक अधिक. पुढं काय करायचं माहितीये, इथं ई मांडायचा, ऑब्लिक ई म्हणायचं, रस्व किंवा दीर्घ, बरोबर ए लिहायचं. त्याच्यानंतर इथं बघा, एकदा डबल ई करायचा, डबल ई करायचा. मग इथं काय करायचं, बरोबर करायचं, इथं आई म्हणायचं. कळतंय का बघा. त्याच्यानंतर इथं एकदा उ घ्यायचा, 3 नंबरला उ घ्यायचा दीर्घ आणि इथं ओ लिहायचं. किती सोपी क्लुप्ती बघा. त्याच्यानंतर इथं पण एकदा उ घ्यायचा आणि इथं एकदा औ लिहायचं. क्लुप्ती संपली. ए, आई, ओ, औ असे नंबरने लिहायचे. इकडे अ आ लिहायचं आणि 2 वेळेस ई आणि 2 वेळेस ओ. पॉइंट संपला. जर तुम्हाला संयुक्त स्वराची कुठलीही फोड विचारली, सेम अशाच पद्धतीने सांगायची.
समजतंय का बघा बरं तुम्हाला हा पॉइंट समजला का? हो, एकदम सोपं आहे. मी तेच केलंय बघा. अ अधिक ई किंवा ई बरोबर ए आलाय. आता पेपरवाले काय विचारणार? ए हा जर संयुक्त स्वर असेल तर या संयुक्त स्वराची फोड पुढील प्रमाणे सांगा. अ आ लिहिलंय का बघा. ई ई ई ई उ उ उ उ संपलं. आणि इकडे फक्त एक काम करायचं, ए आय उ आऊ एकामेकाच्या खाली लिहून ठेवायचे व्यवस्थित. म्हणजे संयुक्त स्वराची फोड जर विचारली तर बिंदास सांगा, 100% क्लुप्ती फॉलो करा, काहीच अडचण येणार नाही. आता मूळ मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे की जर तुम्हाला संयुक्त स्वराची फोड नीट आली तर स्वर संधीतला 5वा नियम त्याला अयादीचा नियम म्हणतात. कशाचा? अयादी. कशावर काय अवलंबून हे लक्षात घ्या. अयादीचा नियम. हा अयादीचा 5वा जो स्वर संधीतला नियम आहे तो 100% येणार आहे पोरांनो. म्हणजे संयुक्त स्वर तुम्हाला इतके महत्वाचे आहेत जेणेकरून ते तुम्हाला आलेच पाहिजेत. पुढे बघा, आता पुढचा पॉइंट बघा, एकदम सहज आहे. काय म्हणतंय वाचा एकदा. हे म्हणतंय मात्रा. काय मात्रा म्हणजे? काही काही विद्यार्थी कॉमन सांगून टाकते, सर हे एक काना आणि एक मात्रा, हे याला मात्रा असे म्हणतात. द्या सोडून बालवाडीचं नॉलेज, ते काही कामाचं नाहीये, आपल्याला ते शिकायचं नाहीये. नेमकं मात्रा म्हणजे काय ते एकदा बघू. सोपं आहे बरं का पोरांनो. जर तुम्हाला मात्रा आलं तर ऐका, जर तुम्हाला मात्रा आलं तर मात्रा व्रतामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत. मग मी इथं काय केलंय बघा, मात्रा नेमकं म्हणायचं कोणाला ते सांगतो. अगोदर सांगतो. सोपं आहे ते. आता उदाहरणार्थ मी इथं अ लिहिला आणि इथं आ लिहिला, हे दोन्ही सुद्धा स्वर आहेत. कळलं का बघा? मग याला सुद्धा काहीतरी वेळ लागतो ना रे. आपण मागे शिकलो होतो कमी वेळ लागतो, याला कसा लागतो? जास्त वेळ लागतो. पण मला एकच सांगा, या दोघाला सुद्धा उच्चार करण्यासाठी काय लागतोय? वेळ लागतोय. सरळ सांगू टाका, आयुष्यात कधीच न विसरणारी क्लुप्ती. मात्रा म्हणजे नेमकं काय? स्वरांचा उच्चार करण्यासाठी स्वराला जो वेळ लागतो त्या वेळेला मात्रा असे म्हणतात. पॉइंट झाला क्लिअर? मग मी काय केलंय बघा, आता पुढे इथे 1 नंबर मध्ये लिहिलंय ऱ्हस्व स्वरांची मात्रा एक असते. आता उदाहरणार्थ मी इथं ई लिहिला, त्याच्यानंतर ऋ लिहिला, त्याच्यानंतर लू लिहिला. कसले स्वर आहेत रे हे? ऱ्हस्व. मग सरळ सरळ याची जर मात्रा विचारली तर किती सांगणार? एक सांगणार ना. साधं आहे. ज्या ज्या ठिकाणी ऱ्हस्व स्वर बघायला मिळतील उच्चारताल त्या त्या ठिकाणी त्याची मात्रा एकच असली पाहिजे. आता पेपरवाले हट्टी प्रश्न विचारणार आणि काय म्हणणार? ज्या स्वरांना उच्चार करण्यासाठी कालावधी कमी लागतो अशा स्वरांची मात्रा सांगा. सोपं आहे. उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो याचा अर्थ ऱ्हस्व स्वर. आणि ऱ्हस्व स्वराची मात्रा किती असते? 1. कधी कधी अजून उलट विचारणार, एक मात्रा असणाऱ्या खालीलपैकी स्वर ओळखा, म्हणजे ऱ्हस्व स्वर ओळखा. आहे का नाही सोपं? पुढे चला. 2 नंबर मध्ये काय म्हणतंय? दीर्घ स्वरांची मात्रा किती असते? 2 असते. ऱ्हस्व स्वराची 1 असते. मग ऐका, आता उदाहरणार्थ मी इथं आ लिहिला, त्याच्यानंतर ए लिहिला, कळतंय का बघा, त्यानंतर उ लिहिला. मला सांगा, हे तिन्ही स्वर सुद्धा दीर्घ आहेत. साहजिकच यांची मात्रा 2 येणार. जिथं जिथं दीर्घ स्वर आहे त्याची मात्रा 2, जिथं जिथं ऱ्हस्व स्वर आहे तिथं मात्र मात्रा 1. समजलंय का बघा बरं पॉइंट? एकदम सहज आहे, एकदम सहज. जेणेकरून जर तुम्हाला ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर कळले असले तर 100% जमन. पुढे बघा, नंबर 3 मध्ये काय म्हणताय? पॉइंट शेवटचा आहे, नीट बघा. संयुक्त स्वरांची मात्रा, इथं मात्रा पाहिजे. संयुक्त स्वरांची मात्रा 2 असते. का बरं 2? तर त्याचं कारण सांगतो. इकडे बघा, ए, आई, त्याच्यानंतर ओ आणि औ, हे झाले का संयुक्त स्वर? हे संयुक्त स्वर आहेत, परंतु हे दीर्घ स्वर सुद्धा आहेत. मग मला सांगा, जे संयुक्त स्वर असतात ते दीर्घ असतात. मग दीर्घ स्वर म्हटले की मात्रा किती येणार? 2. म्हणून संयुक्त स्वरांच्या मात्रा कायमस्वरूपी आपण 2 सांगतो पोरांनो. लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण ऱ्हस्व स्वर पाहिले, दीर्घ स्वर पाहिले, त्याच्यानंतर संयुक्त स्वर पाहिले, कालावधीवरून पडणारे स्वरांचे 3 प्रकार अभ्यासले आणि त्याच्यानंतर ह्या स्वरांची मात्रा अभ्यासली. म्हणजे स्वरांना उच्चार करण्यासाठी लागणारा वेळ पाहिला आपण. ऱ्हस्व स्वराची मात्रा 1 असते, दीर्घ स्वराची मात्रा 2 आणि संयुक्त स्वराची सुद्धा मात्रा 2. उरलेला भाग पुढील भागामध्ये आपण पाहू.